Hello student, this is our chapter number 2, mechanical properties of a fluid, and in this chapter now we study a new concept, that is surface tensions on the basis of a molecular theory. In the previous lectures we have learned some terms in the molecular theory, that is surface field and intermolecular forces, sphere of influence, etc. All these terms we have used in that concept. Now consider a container filled with a liquid. Here x, y be the free surface layer of a liquid and x dash, y dash be the inner layer below the liquid. Okay, x, y is the free surface layer of a liquid and it's just below x dash, y dash, it is the inner layer of a liquid. The distance between x, y and x dash, y dash means that the distance or thickness x dash and x याच्यामध्ये असणारी जी थिकनेस आहे किंवा डिस्टन्स आहे ते किती आहे? हे जे डिस्टन्स आहे ते रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स इतका आहे. मला सांगा, मागच्या टर्म्स मध्ये आपण शिकलो होतो सरफेस फिल्म. सरफेस फिल्म कशाला म्हणायची की ज्या सरफेस लेअरची थिकनेस, ज्या सरफेस लेअरची थिकनेस ही रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स इतकी असेल तर त्याला आपण सरफेस फिल्म असे म्हणतो. तिथं आपण तेच सांगतोय, एक्स वाय ही त्या सरफेसची काय आहे, लेअर आहे, वरची सरफेस लेअर आहे. त्याच्या जस्ट बिलो काय आहे, एक्स डॅश वाय डॅश ही दुसरी लेअर आहे लिक्विडची. आणि ह्या दोघांची जी थिकनेस आहे किंवा त्या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते काय आहे, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स इतका आहे. म्हणजेच हा जो पोर्शन आहे एक्स, एक्स डॅश आणि वाय डॅश वाय, हा जो सगळा पोर्शन आहे तो काय ऍक्ट होतोय, हा सगळा पोर्शन ऍक्ट होतोय सरफेस फिल्म. In this figure we have seen that, or consider three molecules, molecules A, molecules B and molecule C. Here molecule A हिता आहे. ओके, मॉलिक्यूल ए जो आहे डीप इनसाइड द लिक्विड मध्ये आहे. हा मॉलिक्यूल पूर्णपणे कुठं आहे, लिक्विडच्या आतमध्ये आहे. त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, मागच्या लेक्चरला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स पण तुम्हाला शिकवलं होतं. तर त्या मॉलिक्यूल ए चा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स कुठपर्यंत आहे, पूर्ण ह्या लिक्विडच्या आतमध्ये आहे. आपण बघतोय मॉलिक्युल्स ए जो आहे तो पूर्णपणे लिक्विडच्या आतमध्ये आहे. मॉलिक्यूल ए इज डीप इनसाइड इन लिक्विड. जर तो पूर्णपणे लिक्विडच्या आतमध्ये असेल तर त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स पण आहे, तो सुद्धा काय असला पाहिजे, हा पूर्ण लिक्विड मध्ये असला पाहिजे. एम आय राईट? इथपर्यंत समजतंय? पुढे बघा, जर हा मॉलिक्युल्स ए जो आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये असेल तर त्याच्यामध्ये जो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स तयार झालेला आहे त्याच्यावर ऍक्ट होणारा नेट कोहेसिव्ह फोर्स हा सगळीकडून समान असेल. सगळे जे मॉलिक्युल्स आहेत पाण्यात, ह्या मॉलिक्युल्स एला, वॉटरचे मॉलिक्युल्स हा इकडे खेचतोय, हा इकडे खेचतोय, तिकडचा तिकडे खेचतोय, इकडचा इकडे खेचतोय, सगळे सगळे ऑल डायरेक्शन्सने एकमेकाकडे खेचतायत मॉलिक्युल्स एला. म्हणजेच त्याच्यावर ऍक्ट होणारा नेट कोहेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स कशाला म्हणतात, लास्ट लेक्चरला सांगितलं होतं तुम्हाला. कोहेसिव्ह फोर्स, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेम सबस्टन्स मध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्स मध्ये असणाऱ्या फोर्सला आपण काय म्हणतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण काय म्हणतो, कोहेसिव्ह फोर्स म्हणतो. इथं सुद्धा मॉलिक्युल्स एच्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स पूर्णपणे पाण्यामध्ये आहे, म्हणजे त्याच्यावर सगळीकडे ऍक्ट पाण्याचे मॉलिक्युल्स फोर्स ऍक्ट करतायत. वॉटर मॉलिक्युल्स मध्ये काय असणार आहे, कोहेसिव्ह फोर्स असणार आहे. तो जो कोहेसिव्ह फोर्स आहे तो सगळ्या बाजूनी ए या मॉलिक्युलला ऍक्ट करतोय. हा ए मॉलिक्युल्स आहे, हा इकडून खेचतोय, तो तिकडून खेचतोय, हा इकडून खेचतोय, इकडचा इकडून खेचतोय, हा तिथंच थांबेल ना. म्हणजे ह्याच्यावर ऍक्ट होणारा नेट कोहेसिव्ह फोर्स काय असेल, झिरो. मॉलिक्यूल ए वर ऍक्ट होणारा नेट कोहेसिव्ह फोर्स काय होईल, झिरो होईल.
एम आय राईट. सेकंड दिसतोय आपल्याला मॉलिक्युल्स बी ॲज शोन इन द फिगर. बी मॉलिक्यूल कुठे आहे हो? या इथं आहे. तर बी मॉलिक्यूल जो आहे तो कुठे आहे हो? या आकृतीमध्ये या सरफेस फिल्म मध्ये आहे आणि फ्री सरफेस लेअरच्या खाली आहे. द वॉटर मॉलिक्युल्स लाईज इन द विदिन द सरफेस फिल्म. बी मॉलिक्यूल विदिन द सरफेस फिल्म अँड बिलो द फ्री सरफेस लेअर. म्हणजे मॉलिक्यूल बी कुठं आहे हो? ही फ्री सरफेस लेअर एक्स वाय आहे आणि त्याच्या जस्ट पॅरल असणारी एक्स डॅश वाय डॅश ही काय आहे? याला पॅरल असणारी दुसरी लेअर आहे. ह्या होणाऱ्या तयार झालेल्या सरफेस फिल्म मध्ये मॉलिक्यूल बी आहे आणि ह्या फ्री सरफेस, हा जो फ्री सरफेस आहे लिक्विडचा, ह्या फ्री सरफेसच्या मॉलिक्यूल बी खाली आहे आणि ह्या सरफेस लेअर मध्ये आहे, विदिन द सरफेस लेअर. मग मला सांगा ह्याचा जास्त करून स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स कुठे आहे हो? पाण्यामध्ये आहे. पाण्यामध्ये असणारे वॉटर मॉलिक्युल्स आहेत, राईट. वर पण त्याचा थोडासा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स दिसतोय बघा. इथं मला ब्लँक स्पेस दिसते, कर्व शेप दिसतोय. तो जो आहे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स तो एअर पार्टिकल्सचा आहे, एअर मध्ये गेलाय तो थोडासा. आणि जास्त जो पार्ट आहे ह्या मॉलिक्युल्स बीचा तो कशामध्ये आहे? लिक्विड मध्ये आहे. मग ह्याच्यावर ऍक्ट होणारा नेट कोहेजिव्ह फोर्स आहे, कारण जास्त पार्ट जो आहे तो कशामध्ये? पाण्यामध्ये आहे. म्हणजे जास्त मॉलिक्युल्स पाण्याचे काय करतील? त्याला अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतील, खेचण्याचा प्रयत्न करतील. एअर मॉलिक्युल्स पण त्याच्यावर असणारा एअर वॉटर सरफेस लेअर आहे, म्हणजे दोन डिफरंट मॉलिक्युल्स म्हणजे ॲडेझिव्ह फोर्स झाला. ओके. पण एअरचे पार्टिकल्स ह्या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये हे काय आहेत? मिनिमम आहेत, कारण त्याचा जास्त पोर्शन जो आहे तो कशामध्ये आहे? लिक्विडमध्ये आहे. त्यामुळे ह्याच्यावर लागणारा नेट कोहेजिव्ह फोर्स हा जास्त आहे त्या असणाऱ्या वरच्या ॲडेझिव्ह फोर्सपेक्षा. म्हणजेच ह्या सरफेस फिल्म मध्ये असणारे बी मॉलिक्युल्स आहे त्याच्यावर ऍक्ट होणारा नेट डाऊनवर्ड फोर्स जो आहे तो कोहेजिव्ह आहे आणि तो कुठं आहे? डाऊनवर्ड आहे, राईट. कारण बीचा जो जास्त भाग आहे तो कशामध्ये आहे? वॉटरमध्ये आहे. थोडासा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा भाग हा एअरमध्ये गेलेला आहे. पण एअरची डेन्सिटी जी आहे ती काय आहे हो? कमी आहे. डेन्सिटी म्हणजे घनता. घनता ही बी मॉलिक्युल्सची काय आहे? कमी आहे. घनता ही पाण्याची जास्त असते. डेन्सिटी ऑफ ए लिक्विड इज ग्रेटर दॅन द डेन्सिटी ऑफ ए एअर. मग आणि इथला पार्ट पण इथला पोर्शन स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा काय आहे? पाण्यामध्ये जास्त आहे. तसेच पाण्याची डेन्सिटी सुद्धा काय आहे? एअरच्या डेन्सिटीपेक्षा जास्त आहे. म्हणजेच ह्या बी मॉलिक्युल्सवर लागणारा नेट कोहेजिव्ह फोर्स आहे तो ॲडेझिव्ह फोर्सपेक्षा जास्त आहे. म्हणून बी मॉलिक्युलला सुद्धा कुठे खेचलं जाईल? इनसाइड ए लिक्विड. बघा, ए मॉलिक्युल्स आपण अगोदर शिकलो, तो असतानाच कुठं आहे? वॉटरमध्ये आहे. इनसाइड ए लिक्विड आहे, डीप इनसाइड ए लिक्विड आहे. त्याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स पण कुठं आहे? पाण्यामध्येच आहे, एम आय राईट. त्याच्यावर सगळे ऍक्ट होणारा कोहेजिव्ह फोर्स नेट काढला तर आपण तो 0 आहे, तो कुठेच हलणार नाहीये, तो डीप पाण्यामध्ये तसाच राहील. बी मॉलिक्युल्स विषयी आता आपण बघितलं. बी मॉलिक्युल्सचा जास्त भाग हा पाण्यामध्ये आहे. बी मॉलिक्युल्स आहे कुठे पहिल्यांदा सांगितलं पाहिजे, तर तो फ्री सरफेस लेअरच्या जस्ट बिलो आहे आणि विदिन द सरफेस फिल्ममध्ये आहे. त्याचा थोडासा भाग जो आहे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा, की ज्याची रेंज तिथपर्यंत पोहोचते. मॉलिक्युलची अट्रॅक्शन करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याला रेंज म्हणतो आपण, ती थोडीशी फक्त सरफेस एअरमध्ये गेलेला आहे त्याचा. पण जास्त भाग जो आहे बी मॉलिक्युल्सचा तो कुठे आहे? पाण्यामध्ये आहे. मग पाण्यामध्ये जे वॉटर मॉलिक्युल्समध्ये असणारा जो नेट कोहेजिव्ह फोर्स आहे तो मॅक्झिमम आहे. मॅक्झिमम का आहे? कारण त्याचा जास्त पोर्शन हा पाण्यामध्ये आहे. तसेच डेन्सिटी ऑफ ए वॉटर, पाण्याची जी घनता आहे ती घनता जी पाण्याची आहे ती एअरच्या घनतेपेक्षा जास्त आहे. म्हणजेच वरचा ॲडेझिव्ह फोर्सला त्याला पुल करण्याचा प्रयत्न करेल, स्वतःकडे खेचण्याचा, पण तो खेचू शकणार नाहीये. कारण का? तर खालचे जे मॉलिक्युल्स आहेत पाण्यामधले असणारे बी मॉलिक्युल्स मधले आणि त्याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे त्याच्यामध्ये असणारा जो कोहेजिव्ह फोर्स आहे तो जास्त आहे. म्हणजे बी मॉलिक्युल सुद्धा कुठे खेचला जाईल? इनसाइड ए लिक्विड. सेम मॉलिक्युल सीच्या बाबतीत ही तसंच आहे.
सी मॉलिक्यूल आहे कुठे, पहिल्यांदा त्याचं पोझिशन कुठं आहे? मॉलिक्यूल सी हा जस्ट बरोबर कुठे आहे? सरफेस लेअरवर आहे. मॉलिक्यूल सी कुठं आहे? सरफेस लेअरवर आहे. त्याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स तुम्हाला आकृतीमध्ये दिसतोय. त्याचा निम्मा भाग हा एअरमध्ये गेलेला आहे, निम्मा भाग हा पाण्यामध्ये आहे. एम आय राईट? मग अशा बीच्या सांगितलेल्या कन्सेप्टनुसार सीवर सुद्धा काय होईल? एअर पार्टिकल्स आहेत, कारण इथलं एअर वॉटर झाला म्हणजे ॲडेझिव्ह फोर्स झाला, तो वर खेचण्याचा प्रयत्न करेल. आणि आतले जे मॉलिक्युल्स आहेत, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, हा जो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे तो वर आहे एअर पार्टिकल्समध्ये. हा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स कुठं आहे? पाण्यामध्ये. कोणाचा? मॉलिक्यूल सीचा. मॉलिक्यूल सीला सुद्धा काय होईल? वॉटर मॉलिक्यूलची डेन्सिटी जास्त असल्यामुळे काय होईल? एअरपेक्षा सी मॉलिक्यूल सुद्धा कुठे खेचला जाईल? डीप इनसाइड ए लिक्विड. म्हणजेच आपण असं म्हणू शकतोय, सगळी जी सरफेस फिल्म जी आहे, हा सरफेस फिल्म वर आहे, बरोबर लेअरवर आहे, त्याला सुद्धा कुठे खेचलं जाते? इनसाइड ए लिक्विडमध्ये खेचलं जाते. मग ह्यावरून आपण असं म्हणू शकतोय का बघा, की ह्या सरफेस लेअरवर जेवढे 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 मॉलिक्युल्स आहेत, इथं पण मॉलिक्युल्स असू शकतो, इथं पण मॉलिक्युल्स असू शकतो, असे असंख्य मॉलिक्युल्स आहेत, त्याच्यावर ऍक्ट होणारा नेट बॅलन्स फोर्स, जो कोहेसिव्ह फोर्स आहे, तो जो आहे कुठे खेचला जातोय? इनसाइड ए लिक्विड. म्हणजेच त्या सरफेस फिल्मवर असणारे सगळे जे पॉइंट्स आहेत त्यांना कुठे खेचलं जाणार आहे? पाण्यामध्ये खेचलं जाणार आहे. मग मला सांगा, ह्या सगळ्या लेअरवरच्या ज्या पार्टिकल्स आहेत, इथं पार्टिकल्स आहेत, इथं पार्टिकल्स, असे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, त्या प्रत्येक पार्टिकलला कुठे खेचलं जाते? पाण्यामध्ये खेचलं जातंय. म्हणजेच ही सरफेस लेअर जी आहे, ओके, ही जी सरफेस लेअर जी आहे, त्याच्यावरचा प्रत्येक पार्टिकल जर खाली खेचला जात असेल तर इथं असणारे नंबर ऑफ मॉलिक्युलची संख्या ऑब्विसली काय होणार आहे? कमी, मिनिमम होणार आहे. आणि मला सांगा, जर इथले प्रत्येक मॉलिक्युलची संख्या जर कमी व्हायला लागली असेल तर त्याच्यावर एक प्रकारचा ताण निर्माण होईल. कुणावर? त्या असणाऱ्या सरफेस लेअरवर. का होतोय? तर त्या 3 पार्टिकलच्या नुसार आपण आता शिकलेलो आहे. आपण आता मॉलिक्युल सी विषयी बघितलं, तो कुठं होता? सरफेसवर होता. आणि सरफेसवर असणाऱ्या मॉलिक्युलला सुद्धा काय होतं? पाण्यामध्ये खेचलं जाते. नेट कोहेसिव्ह फोर्स जो आहे तो स्ट्रॉंगर आहे, त्यामुळे पार्टिकल सीला सुद्धा खेचलं जाते, की जो सरफेस फिल्मवर होता. बी होता तो कुठे होता? विदिन द सरफेस फिल्ममध्ये होता, त्यालाही पाण्यामध्येच खेचलं जाते. म्हणजेच ह्यावरून आपण असं सांगू शकतोय की सगळ्या ह्या सरफेस लेअरवर असणारे जे प्रत्येक पार्टिकल्स असतील, इच अँड एव्हरी पार्टिकल्सला कुठे खेचलं जाईल? खाली खेचलं जाईल. मग ऑब्विसली ह्या सरफेस लेअरवर असणाऱ्या पार्टिकलची संख्या काय होईल? कमी होईल. आणि कमी जर व्हायला लागलेली असेल ह्या पार्टिकलची संख्या, तर त्या मेम्ब्रेनवर, त्या पडद्यावर एक प्रकारचा ताण निर्माण होईल. आणि त्या ताणालाच आपण सरफेस टेन्शन असे म्हणतो. हा कन्सेप्ट फक्त आपल्याला सांगायचा होता तुम्हाला ह्या थिअरीच्या माध्यमातून. सरफेस टेन्शन्स ऑन द बेसिस ऑफ ए मॉलिक्युलर थिअरी. आणि हा जो सरफेस आहे तो एखाद्या इलास्टिक मेम्ब्रेन सारखा ऍक्ट होईल, कारण प्रत्येक मॉलिक्युल्सला काय खेचलं जाते? खाली खेचलं जाते. त्याच्यावर एक प्रकारचा ताण निर्माण होतोय. तो ताण म्हणजेच काय? नथिंग बट सरफेस टेन्शन. त्याच्यावर निर्माण होणारा जो ताण आहे त्या ताणालाच आपण सरफेस टेन्शन असे म्हणतो. दॅट्स इट.